नमस्कार, मी वैद्य स्वाती यादव कल्याणी आयुर्वेद पुणे या चॅनलमध्ये आपलं स्वागत करते. सध्याचा असा ट्रेंड आहे की पिरियड्समध्ये त्रास होतोच. नॉर्मल पिरियड्समध्ये हे पोटात दुखायला पाहिजे, कंबर दुखायला पाहिजे आणि त्रास झाल्याशिवाय पिरियड्स होऊ शकत नाहीत. अशी सध्याची जी समजूत आहे ती चुकीची आहे. त्याविषयी आपण आज बोलू. नॉर्मल पिरियड्स होण्यासाठी काय करायला लागतंय हे सगळ्यांना माहिती नाही आणि ते फॉलो केलं जात नाही. ते सगळं आयुर्वेदामध्ये मेन्शन आहे की ऋतुचर्या जशी सांगितली, दिनचर्या जशी सांगितली तशीच रजस्वला परिचर्या म्हणून सांगितले. म्हणजे पिरियड्स येत असताना काय काळजी घेतली पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, काय केलं पाहिजे, हे सगळं जर तुम्ही व्यवस्थित केलं तर तुम्हाला नॉर्मल पिरियड्स येणार. पिरियड्स येणं हे अपानवायूच्या क्षेत्रातलं काम आहे. म्हणजे अपानवायू म्हणजे जे काय आपण बाहेर टाकणार आहे शरीरातून, मल मूत्र शुक्र विसर्जन ह्या सगळ्यावरती कंट्रोल करणारा तो वात आहे शरीरातला. त्याच्यामध्ये थोडासा जरी अडथळा आला तर पिरियड्स येताना पेन्स होतात प्रचंड. हे थोडं प्रमाणात होणं हे नॉर्मल आहे. म्हणजे पहिल्या दिवशी पोटात दुखलं, कंबर दुखली तर ते नॉर्मल आहे. ते पण जेव्हा पिरियड्स यायला चालू होतात, फ्लो व्यवस्थित होतोय तेव्हा तो पेन कमी होतोय. पण जर 2-3 दिवस सलग दुखतंय, वेदना वाढतायतच आणि पेन किलर खाल्ल्याशिवाय तुम्हाला बरं वाटत नाही तर ते ॲबनॉर्मल आहे. तर ते कशामुळे होते? नेमकं पिरियड्समध्ये तुमची पचनशक्ती कमी होत असते आणि सगळीकडून सध्या मारा केला जातोय की तुम्ही हे खा, ते खा, चॉकलेट्स खा, भरपूर प्रमाणात आहार घ्या, सगळ्या प्रकारचे न्यूट्रिशन तेव्हा घ्यायला पाहिजेत. तसं नाहीये. तेव्हा पचनशक्ती ऑलरेडी कमजोर झाली आणि शरीराला आतमध्ये घेण्यात काही फारसा इंटरेस्ट नसतोय. जे काही वेस्ट प्रोडक्ट आहे ज्याचं युटिलायझेशन नाही झालं ते त्याला बाहेर काढून टाकायचे. अशा वेळी तुम्ही भरपूर आतमध्ये घेत राहिला तर ते लोड होते आणि त्याचं पचन न झाल्यामुळं अजून त्रास वाढतोय. त्यामुळे तेव्हा चॉकलेट खा, आईस्क्रीम खा अशा गोष्टी अजिबात करायला नाही पाहिजेत. तर नेमकं पाळीच्या वेळी काय करायला पाहिजे? पहिली गोष्ट तर भरपूर प्रवास करणे, गाडीवरून प्रवास करणे, शारीरिक श्रम होईल असं काहीही करणे, त्याच्यामध्ये वजन उचलणे आलं, भरपूर व्यायाम करणे आलं, भरपूर खेळणे, इतर ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे जे म्हणजे समजा आता स्पर्धा आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचंय तेव्हा असणारा तो शारीरिक मानसिक ताण, ह्या सगळ्या गोष्टी पिरियड्समध्ये टाळायला पाहिजे. का तर अपानवायूचा प्रकोप होऊ शकतो. तेव्हा जर तुम्ही ते नाही केलं तर वात वाढल्याने नेक्स्ट पिरियड्समध्ये तुम्हाला त्रास होईल आणि त्यानंतर प्रत्येक वेळी होऊ शकतोय. त्यामुळं तर गर्भाशयावरती परिणाम करणार होऊ शकते. म्हणून हे सगळं टाळलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, हल्ली ऍड्स मध्ये दाखवलं जाते की तुम्ही पॅड्स वापरा आणि मग तुम्ही काहीही करा. तसं ते नाहीये. तेव्हा शरीराला विश्रांतीची गरज आहे. शरीर कमजोर झालंय आणि त्याला बाहेर टाकायचंय काहीतरी, तर त्याला तेव्हा तेवढा वेळ द्यायला पाहिजे. मग जर तुम्हाला शक्य असेल तर पहिले 2 दिवस तुम्ही पूर्णपणे विश्रांती घ्यायला पाहिजे. तुम्ही स्टुडंट असा, जॉब करत असा, कुठल्याही क्षेत्रात काम करत असा, जर तुम्हाला विश्रांती घेणं शक्य आहे तर तुम्ही स्ट्रिक्टली 2 दिवस विश्रांती घ्यायला पाहिजे. याचसाठी पूर्वीच्या काळी स्त्रीला थोडं बाजूला ठेवण्याचा जो प्रघात होता त्याच्या पाठीमागं शास्त्रीय दृष्टिकोन हा होता की तिला फार परिश्रम पडू नयेत म्हणून. शरीराची स्वच्छता ठेवणं ह्या काळात फार महत्वाचं आहे. पण भरपूर घासून चोळून, भरपूर प्रकारचे केमिकल्स वापरून जास्त वेळ आंघोळ करणं, डोक्यावरनं आंघोळ करणं हे यावेळी मान्य नाही. त्याच्यामुळं जो काही रक्तपुरवठा आहे तो इतरत्र जास्त पसरतोय आणि गर्भाशयाकडे जाणारा रक्तपुरवठा कमी झाल्याने ब्लिडिंग कमी होते आणि त्याचा त्रास नेक्स्ट टाइम होऊ शकतो. या काळात पचनशक्ती कमी झालेली असते, अग्नी मंदावलेला असतोय, त्यामुळे बऱ्याच लोकांना भूक लागत नाही, बऱ्याच लोकांना जुलाब होतात, त्यावेळी डोकं दुखतंय, अंग जड वाटतंय, कणकण आल्यासारखं वाटतंय. हे सगळं पचन न होण्याचीच लक्षणं आहेत. त्यामुळे जड अन्न खाल्ल्यामुळं जो काही आम शरीरात निर्माण होतोय, म्हणजे न पचल्यामुळे जो आहारच तयार होतोय तो सगळे मायक्रो चॅनल्स ब्लॉक करायला कारण होतोय आणि त्यामुळे जो फ्लो होणार आहे तो इझी होत नाही आणि त्यामुळे तो जास्त पेनफुल होतोय. त्याच्यामध्ये गाठी होण्याचं प्रमाण वाढतंय, चिकटपणा वाढतोय आणि एकूण त्रासदायक पिरियड्स होतात. पिरियड्सच्या दरम्यान शरीराला स्वच्छता करण्याची गरज असते. शरीर स्वतः बाहेर काहीतरी टाकते तेव्हा तुम्ही वरून भरपूर मेकअप करणे, नटणे, दागिने घालणे, छान कपडे घालणे हे सगळं तेव्हा अवॉइड करायला पाहिजे. का तर शरीराला आतमध्ये काय घ्यायचं नाहीये, त्याला बाहेर टाकायचंय आणि जे आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी करणार त्याच्यानी जे मनाची उत्तेजना होते, थोडक्यात काय हार्मोनल चेंजेस जे होतात ते तेव्हा होणं अपेक्षित नाहीये आणि त्याच्यामुळे जे काही इतर गोष्टी होतात जसं की शारीरिक संबंध वगैरे ह्या गोष्टी तेव्हा अवॉइड करणं सांगितलंय. म्हणूनच हे सगळं नाही करायला पाहिजे. पहिले 3 दिवस डोक्यावर आंघोळ करू नये. जेव्हा ब्लिडिंग थांबते त्याच्यानंतर डोक्यावर आंघोळ करायला काही प्रॉब्लेम नाही. शिवाय आहार हा
पचायला हलका, पातळ स्वरूपातला, स्निग्ध तेल तूप वापरलेला असा घ्यावा आणि तो कमी प्रमाणात घ्यावा. आणि याशिवाय जर पोट दुखणं वगैरे ह्या गोष्टी होत असतील तर तेव्हा पेनकिलर पेक्षा जे काही तुम्ही गरम पाण्याच्या पिशवीने शेकणं, थोड्याफार प्रमाणात एरंडेल तेलाचा उपयोग तुम्ही आतून जर केला तर तेव्हा अपानवायूला गती प्राप्त होऊन इझी पिरियड्स व्हायला मदत होते. ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन जर तुम्ही ही परिचर्या पालन केलं तर प्रत्येक पिरियड्स हे व्यवस्थित येतील, वेळेवर येतील आणि त्याचा कमी त्रास होईल. आणि पुढे जाऊन जेव्हा अपत्य प्राप्तीसाठी वगैरे प्रयत्न करत असतात लोक, तेव्हा इतर प्रॉब्लेम्स होणार नाहीत. हे सगळ्या नॉलेजचा तुम्हाला फायदा झाला तर जरूर शेअर करा, कमेंट करायला विसरू नका, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. असाच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येईपर्यंत धन्यवाद.